नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी प्रसाद देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो बघा, आरोग्य विभागाची जी विविध पदांसाठी ग्रुप 4 च्या अंतर्गत जी भरती चालू आहे त्यामध्ये बघा TCS एक्झाम घेते, त्यामध्ये आपण त्यांचं विश्लेषण बघणार आहे. 2 डिसेंबरला कशा प्रकारचे प्रश्न आले होते. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचे, चॅनल देखील सबस्क्राईब करायचे आणि आपल्या मित्रांसोबत लिंक शेअर करायची. मित्रांनो, इत्थंभूत माहिती मिळणार आहे तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते विविध टॉपिकवर आणि काही आपण प्रश्न पण डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. बघा मित्रांनो, तुम्हाला एकूण 100 मार्कांचा पेपर होता. मित्रांनो 100 पैकी बघा तुम्हाला 100 जर प्रश्न होते तर 200 मार्कांचा पेपर आणि 2 तास वेळ होता. बघा त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक घटकासाठी 80 क्वेश्चन होते. मराठी 5, इंग्रजी 5, सामान्य ज्ञान 5 आणि गणित आणि बुद्धिमत्ता 5. मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ते बघा तुम्हाला आरशावरील प्रतिमा हा नवीन टॉपिक इन्क्लूड केला होता. आरशामधील प्रतिमा, तर आरशामधील प्रतिमा बघा कशा असतात त्याच्यासाठी आपण एक स्पेशल सेशन घेतलेलं आहे आपल्या चॅनलवर, ते तुम्ही बघू शकता. तरी पण एकदा सांगतो, जी उजवी बाजू असते ती डावी बाजू होती आणि जी डावी बाजू असते ती उजवी होती आरशामध्ये. आणि पाण्यामध्ये मित्रांनो वरची बाजू खाली आणि खालची बाजू मध्ये वर. म्हणजे मित्रांनो जर आपण स्वतः आरशात बघितलं, सॉरी पाण्यामध्ये, तर आपलं डोकं खाली दिसतं आणि पाय वर दिसतात. हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय. चला विश्लेषणाला सुरुवात करूया. त्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना बघा मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती होणार आहे त्यासाठी आपल्याकडे एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. मित्रांनो बॅच आहे फक्त 700 रुपयामध्ये. त्यामध्ये तुम्हाला बघा लाईव्ह क्लास मिळणार आहे. झेडपी भरती तांत्रिक जे विषय आहेत तुमचे विविध पदांचे ते मिळतील. लेक्चर अनलिमिटेड यूज मिळणार आहे. टेस्ट सिरीज बुक आणि नोट्स देखील मिळतील मित्रांनो. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 700 रुपयामध्ये मिळणार आहे. बॅच परचेस करण्यासाठी ऑफिसच्या नंबरवर फोन करू शकता किंवा WY अकॅडमीचे जे ऍप आहे ते देखील डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. बघा मित्रांनो, मराठीमध्ये तुम्हाला आले होते प्रयोग, त्यानंतर अलंकार, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, नामाचा प्रकार ओळखा, वाक्याचा प्रकार ओळखा, वाक्य रूपांतरण, शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणी आणि वाक्प्रचार. मित्रांनो हे एका शिफ्टचे प्रश्न नाहीत. 3 ज्या शिफ्ट झाल्या होत्या 2 डिसेंबरला त्यांचे कंपाईल केलेले म्हणजे एकत्र केलेले प्रश्न आहेत. तुम्ही म्हणताना आत्ताच तुम्ही म्हटले की 5 प्रश्न येतात मराठीमध्ये आणि तुम्ही एवढं कसं सांगताय, तर तसं नाही मित्रांनो. 3 शिफ्ट मध्ये जे प्रश्न झालेले होते ते प्रश्न आहेत हे बघा. प्रयोग, अलंकार, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, नामाचा प्रकार ओळखायचा होता, भाववाचक नाम, सामान्य नाम वगैरे. त्यानंतर वाक्य रूपांतरण, वाक्याचा प्रकार, शब्द समूहाबद्दल एक शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार हे आलं होतं मराठीमध्ये. मित्रांनो पुढे बघूया. इंग्लिश मध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, सिनोनिम्स, अँटोनिम्स, फ्रेजेस, प्रोव्हर्ब्स, फिल इन द ब्लँक्स. आणि मित्रांनो माझ्या मित्राचा पेपर झाला होता, त्यांनी सांगितलं होतं आर्टिकल्स देखील आले होते. तर मित्रांनो हे कन्सेप्ट तुम्हाला करूनच जायचे. बघा मित्रांनो कारण काय सांगतो, कारण तलाट्याला पेपर झाला होता. पहिल्या दिवशी जो पेपर होता सेम त्याच पद्धतीचा पेपर शेवटच्या दिवशी पण होता. ते एक्झाम जरी महिनाभर चालली होती तरी पेपरचा पॅटर्न चेंज नव्हता झाला. त्यामुळे तुम्हाला जर आठवत असेल आपला स्कोर जास्तीत जास्त चांगला यावं तर तुम्ही याच पद्धतीने प्रिपरेशन करून जायचंय. पुढे बघूया. बघा मित्रांनो, सामान्य ज्ञानचे प्रश्न काही आले होते आपल्याकडे, तर ते सामान्य ज्ञानचे प्रश्न बघूया. मित्रांनो त्यांचा पहिला प्रश्न होता सामान्य ज्ञानमध्ये, मुंबई ते ठाणे रेल्वे कधी धावली. मित्रांनो मुंबई ते ठाणे रेल्वे ही 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. त्यांच्या इंजिनाचे नाव होते सिंध साहिब सुलतान. आता पुढचा प्रश्न असा बनू शकतो की भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये चालू झाली होती, किंवा कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान चालू झाली होती, किंवा कोणत्या वर्षी चालू झाली होती. मित्रांनो क्वेश्चन तुम्हाला फ्रेम करता आले पाहिजेत. बघा इथं रेल्वेचा विचारला होता, 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली होती. तर मित्रांनो पुढचा प्रश्न येऊ शकतो, टेलिग्राफ लाईन कोणत्या शहरांदरम्यान होती, कोणत्या वर्षी चालू झाली, किंवा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू झाली. त्या दृष्टीने तुम्ही प्रिपरेशन करून जायचे. मित्रांनो बघा मध्ययुगांचा प्रश्न होता, कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू कधी झाला होता. मित्रांनो कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला होता इसवी सन 1210 मध्ये. तो घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला होता. तो तुर्कीहून आलेला शासक होता. मित्रांनो कुतुबुद्दीन ऐबकने 1206 ते 1210 पर्यंत कारभार केला आणि घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला होता. मित्रांनो हा प्रश्न जर फिरून विचारायचा तर असा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या शासकाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला होता, आणि खाली विविध ऑप्शन देतील. तर त्या दृष्टीने तुम्ही मध्ययुगीन इतिहास देखील अगदी बेसिक जरी केलं तरी चालेल. मित्रांनो खूप काही डीप अपेक्षा नसते त्यांना, फक्त
तुम्हाला बेसिक माहित असणे गरजेचे आहे. तर बघा, कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू कधी झाला हा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर होतं 1210. मित्रांनो पुढचा प्रश्न होता बिहारची लोकसंख्येची घनता किती आहे. मित्रांनो बिहारची लोकसंख्येची घनता आहे 1106. मित्रांनो बघा, जेव्हा आपण पहिल्या दिवशी अनालिसिस घेतलं होतं तेव्हा सांगितलं होतं भारताची जनगणना, महाराष्ट्राची जनगणना आणि जे विविध व्यक्ती आणि त्यांनी लिहिलेले पुस्तक आहेत, साहित्य अकादमिक पुरस्कार विजेते त्यांचे पुस्तकं पाठ करून जायचे. बघा त्याच पद्धतीचा प्रश्न आलाय, बिहारची लोकसंख्येची घनता किती आहे. पुढच्या वेळेस विचारू शकतात सेक्स रेशो कोणत्या राज्याचा जास्त आहे किंवा साक्षरता जे लिटरसी रेट म्हणतो आपण कोणत्या राज्याचा जास्त आहे, हा देखील एक प्रश्न बनू शकतो. त्यानंतर विचारलं होतं महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर. मित्रांनो महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर आहे 894. पुढचा प्रश्न हा येऊ शकतो महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे. तर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे 929, जे प्रौढ आणि मुलं यांचं मिळून आहे. पण फक्त जर बालकांचं विचारलं तर 894. पुढचा प्रश्न त्यावर असा फ्रेम होऊ शकतो की सर्वात वाईट किंवा सर्वात खराब लिंग गुणोत्तर असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता किंवा सर्वात चांगलं लिंग गुणोत्तर असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता, त्या दृष्टीने तुम्ही तुमचा अभ्यास करून जायचा आहे. बघा मित्रांनो हे 2 प्रश्न आहेत जनगणनेवर. तुम्ही जनगणना महाराष्ट्राची आणि भारताची व्यवस्थित करून जायची. मित्रांनो पुढचा प्रश्न होता माहिती आयुक्त कार्यकाळ, माहिती आयुक्तांचा कार्यकाळ. बघा माहिती आयुक्तांवर तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या सेशनला की माहिती आयुक्त हे तुम्ही व्यवस्थित करूनच जायचे. माहितीचा अधिकार कायदा जो आहे तर मित्रांनो त्यांचा कार्यकाळ असतो 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. मित्रांनो हा 3 वर्ष ते 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. पुढचा प्रश्न असा बनू शकतो राज्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ किती, त्यांची नेमणूक कोण करतो, त्यांना पदावरून दूर करायचं कसं, त्यांची नेमणूक कोण करतो, त्यांचं वेतन कोणाप्रमाणे असतं, विविध जे कलम आहेत त्यामध्ये 31 त्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्या दृष्टीने प्रिपरेशन करायचे. बघा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधलेले. मित्रांनो बघा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधलेले हा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे राष्ट्रकूट घराण्यातील राजवंश नरेश कृष्णा याने वेरूळ येथील कैलास मंदिर 7व्या शतकात बांधलं होतं. मित्रांनो हा प्रश्न बघा मध्ययुगीन भारतावर आहे. बघा कुतुबुद्दीन ऐबकचा आणि वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधले याचा हा मध्ययुगीन भारतातील प्रश्न आहेत. तुम्हाला मध्ययुगीन इतिहास व्यवस्थित करून जायला सांगितलं होतं. बघा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले. मित्रांनो बेसिक त्यांना बेसिक असे अपेक्षा आहेत. बघा आता जरी हा प्रश्न असेल तर पुढचा प्रश्न असा असू शकतो की संविधानामध्ये मूलभूत हक्क किती आहेत, मूलभूत हक्कांचे प्रकार किती, ते कोण स्थगित करू शकतं, मूलभूत हक्क कोणत्या प्रकरणात आहेत, मार्गदर्शक तत्व कोणत्या प्रकरणात आहेत इत्यादी. मित्रांनो राज्यघटना वरवरून वाचून जायचे तरी चालेल. बघा संविधान लिहिण्यासाठी दिवस लागले होते 2 वर्ष, त्यानंतर 11 महिने आणि 18 दिवस इतके दिवस लागले होते मित्रांनो संविधान लिहिण्यासाठी. पुढचा प्रश्न असा असू शकतो संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते इत्यादी. चला वाटाण्याचे शास्त्रीय नाव. बघा मित्रांनो त्या दिवशी सांगितलं होतं जे वनस्पतींचं वर्गीकरण आहे तसंच प्राण्यांचं वर्गीकरण हे बेसिक करून जायचं. बघा मित्रांनो त्यांनी विचारलंय वाटाण्याचं शास्त्रीय नाव, त्याचं शास्त्रीय नाव आहे प्रिझम सटाइवम. मित्रांनो हे इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित करून जायचे. बघा प्रिझम सटाइवम हे वाटाण्याचे शास्त्रीय नाव आहे. हे बेसिक तुम्हाला करून जायचं आहे. खूप डीप मध्ये जरी अभ्यास नाही केला विज्ञानाचा तरी चालेल, पण बेसिक गोष्टी येणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढे बघूया. बघा मित्रांनो हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. बघा मित्रांनो हृदयाचे ठोके आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा ते कानामध्ये 2 इन्स्ट्रुमेंट घालतात त्यांच्या आणि आपल्या छातीवर तो स्टेथोस्कोपचा जो असतो तो फिरवतात, त्याला म्हणतात स्टेथोस्कोप. मित्रांनो स्टेथोस्कोप खूप सोपा प्रश्न होता, बऱ्यापैकी लोकांना आला असेल. स्टेथोस्कोप हा हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरतात. मित्रांनो पुढचा प्रश्न होता अभिनव बिंद्रावर काय प्रश्न होता हे नाही सांगितलं त्या कॅन्डिडेटने, फक्त एवढंच सांगितलं अभिनव बिंद्रावर प्रश्न होता. तर मित्रांनो हे होते भारताचे 10 मीटर रायफल प्रकारामध्ये नेमबाज. त्यांनी 2009च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. मित्रांनो 2009 ला बीजिंग मध्ये जे ऑलिम्पिक झाले होते त्यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक
जिंकलं होतं मित्रांनो. 15व्या राष्ट्रपती भारताच्या कोण आहेत? तर 15व्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. मित्रांनो हा प्रश्न आलेला होता, सर्वांनी व्यवस्थित करून जायचे. द्रौपदी मुर्मू की जे आता रिटायर झालेत आपले ते बघा. त्यानंतर युगंधर ही कादंबरी कोणाची आहे? युगंधर कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची मित्रांनो. पुढे बनगरवाडी त्यांची माडगुळकरांची आहे. त्यानंतर माहिती आयुक्तांवर एक प्रश्न होता, पुन्हा वस्तुमानाचे SI युनिट विचारलं होतं मित्रांनो. त्यानंतर उदयगिरी गुहा कुठे आहे? गुन्हा झालाय ते, तर इथे आहे उदयगिरी गुहा, ह्या आहेत मध्य प्रदेश मध्ये. बघा उदयगिरी गुहा आहेत मध्य प्रदेश मध्ये. पुढचा करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न होता, अपना दवाखाना योजना. अपना दवाखाना योजना कोणत्या राज्याची आहे? तर ती आहे हिमाचल प्रदेशची. मित्रांनो हिमाचल प्रदेशची आहे आपला दवाखाना योजना. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये आहे मोहल्ला क्लिनिक. मोहल्ला क्लिनिक ही योजना आहे दिल्लीची, आम आदमी पार्टीचे जे सरकार आहे त्याची. अपना दवाखाना योजना आहे हिमाचल प्रदेश या राज्याची. पुढे बघूया. बघा मित्रांनो कर्णाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी निगडीत होता? हा प्रश्न होता. त्यानंतर पांडवनी नृत्य प्रकार, पांडवनी झाले ते बघा, पांडवनी नृत्य प्रकार. त्यानंतर बाल सरस्वती नृत्यांगना यांच्यावर प्रश्न होता. कोविशिल्ड लसीची निर्मिती कोणत्या इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात आलेली? त्यानंतर मित्रांनो शारदा सदनची स्थापना म्हणजे पंडिता रमाबाई, तुम्हाला डिटेल वाचून दाखवायचे आहेत. त्या पुढचा प्रश्न असू शकतो मुक्ती सदन, कृपा सदन, शारदा सदन, बाल सदन वगैरे यांची स्थापना कोणी केली? त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली, कोणत्या शहरामध्ये झाली हे वाचून जायचे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पहिले त्रिशतक झळकावण्याचा मान कोणत्या खेळाडूचा आहे? तर त्याचं उत्तर आहे वीरेंद्र सेहवाग. मित्रांनो पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे वीरेंद्र सेहवाग याने 309 रनांची पारी खेळली होती. त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस रिझर्वेशन वर प्रश्न होता. ईडब्ल्यूएस रिझर्वेशन आतावर प्रश्न होता 10% आरक्षण आहे. मित्रांनो त्यासाठी घटना दुरुस्ती कोणती होती, कोणत्या साली करण्यात आली घटना दुरुस्ती विधेयक कोणतं होतं हे सर्व तुम्हाला पाठ करून जायचे. त्यानंतर विचारलं होतं बक्सरची लढाई. बक्सरची लढाई झाली ती 1764 ला. मित्रांनो पुढचा प्रश्न असा येऊ शकतो प्लासीची लढाई ती कोणाकोणाच्या दरम्यान झाली? बक्सरची लढाई कोणाच्या दरम्यान झाली? आणि संविधान सभेवर प्रश्न होता. मित्रांनो संविधान सभेची पहिली बैठक, त्याचे अध्यक्ष, तात्पुरते अध्यक्ष, त्याचे सदस्य, हे त्यातील महिला, हे सर्व इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे. तर हे सर्व तुम्हाला प्रिपरेशन करून जायचं आहे. तर मित्रांनो पुढे होतं जैवविविधता माहिती कोणती संस्था जमा करते? जैवविविधता ज्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतो आपण, ती माहिती कोण जमा करते? मित्रांनो पर्यावरण मंत्रालय करतं, किंवा जी जर इंटरनॅशनल लेवल असेल तर त्याचं एनजीओचं नाव आठवत नाही मला, ते असू शकतं. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. मित्रांनो यावर देखील प्रश्न होता. लोकसंख्येची घनता भारताचे लिंग गुणोत्तर, अनुभूती दिव्यांग पार्क, एक एसएल वर्ल्ड आहे मित्रांनो. एसएल वर्ल्ड बघा इथे लिहितो मी. एसएल वर्ल्ड पक्षी उद्यान कोणत्या शहरामध्ये आहे? तर ते आहे मुंबईमध्ये. मित्रांनो बघा एसएल वर्ल्ड, बघा एसएल वर्ल्ड पक्षी पार्क आहे मुंबईमध्ये. पुढचा प्रश्न होता गहू कोणते पीक आहे? तर गहू हे रब्बीचं पीक आहे मित्रांनो. बघा गहू हे रब्बीचं पीक आहे. त्यानंतर भारताचा रेखावृत्तीय विस्तार. मित्रांनो आता जरी रेखावृत्तीय विस्तार विचारला असेल तर पुढच्या वेळेस भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, त्याचा अक्षवृत्ताचा भारताच्या हवामानावर होणारा परिणाम, रेखावृत्तीय विस्ताराचा परिणाम, हे प्रश्न येऊ शकतात. भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे 8,4 पुढे 37,6 उत्तर. तर हे सर्व तुम्ही पाठ करून जायचे मित्रांनो. बघा सॉरी पूर्व रेखांश आहे, मी उत्तर लिहिले बघा 8,4 37,6 पूर्व रेखांश भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. एसएल वर्ल्ड पक्षी पार्क, अनुभूती दिव्यांग पार्क आहे नागपूरमध्ये. मित्रांनो पुढे आहे भारताचं लिंग गुणोत्तर, ते आहे 943. भारताची लोकसंख्येची घनता आहे मला वाटतंय 365 की 382. ते व्यवस्थित करून जायचे, मला कन्फर्म नसल्यामुळे मी आन्सर देत नाहीये. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे तुम्ही कन्फर्म करून जायचे. बघा मित्रांनो तुम्हाला करून जायचा आहे कायदा आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम
हे तुम्हाला पाठ करून जायचे। सोबत जे विविध लेखक आहेत आणि त्यांची जी पुस्तकं आहेत, जे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत, त्यांची पुस्तकं देखील तुम्ही पाठ करून जायचे आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे होतं 2 डिसेंबरला आलेले क्वेश्चन पेपरचं विश्लेषण। पुढील व्हिडिओमध्ये नवीन शिफ्टचं विश्लेषण घेऊन भेटू। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत लिंक शेअर करा। ज्यांचा नेक्स्ट शिफ्टला पेपर असेल त्यांना ऑल द बेस्ट। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।